नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कथेचं नाव नाते नवेसे कोणा नकोसे कोणा हवे हवेसे भाग 1. साहेब, मला घटस्फोट हवा आहे. एक व्यक्ती आत शिरता शिरता म्हणाली. बरं आधी खाली तर बसा आणि आरामात सांगा, घटस्फोट का बरं हवा आहे? नक्की कारण काय आहे? त्याचं काय आहे ना वकील साहेब? माझी बायको मला खूप त्रास देते. अरेच्चा, कमाल आहे. तुमची बायको तुम्हाला असा कोणता त्रास देते की तुम्हाला तुमच्या नात्याचा शेवट करायचा आहे? काय सांगू वकील साहेब, बघावं तेव्हा बायको हेच म्हणत असते की तुम्ही घरी जेवत नाही, दिवसभर मोबाईलवर असता, त्यात रात्री उशिरा घरी येता. तिच्या रोजच्या कटकटीने आमची भांडणं होतात आणि या सर्व गोष्टीचा खूप त्रास होतो हो मला. असं आहे तर सर्व. हो वकील साहेब. बरं, या सगळ्यांवर माझ्याकडे एक उपाय आहे. मी सांगेन ते केलात तर घटस्फोट घ्यावा लागणार नाही, हे मात्र नक्की. म्हणजे काय करायचं वकील साहेब? अगदी सोपं आहे. तुम्ही एक काम करायचं. तुमचं काम झालं की घरी लवकर जायचं, बायकोसोबत जेवण करायचं, बायकोजवळ असताना मोबाईल बंद करून ठेवायचा. म्हणजे काय होईल, बायको तुम्हाला या गोष्टीवरून बोलणार नाही आणि तुमच्यात भांडणं होणार नाही. मुख्य म्हणजे तुमचा त्रास कमी होईल. कारण कसं असतं, बायको आपल्या नवऱ्यासाठी खूप प्रेमाने तिच्या हाताने जेवण बनवते. तिला वाटत असतं आपण बनवलेलं जेवण आपल्या नवऱ्याला आवडायला हवं, म्हणून ती दिवसभर मेहनत करत असते. तेवढी मेहनत करून सुद्धा नवऱ्याला तिचा थकलेला चेहरा दिसू नये म्हणून तो येणार त्यावेळेस नटून थटून बसलेली असते. ती जसा तुमचा विचार करते तसा तुम्ही पण तिचा विचार करून बघा. म्हणजे तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे वकील साहेब? मला हेच बोलायचं आहे की तुम्ही रोज जरा लवकर घरी जात जा, तिच्या सुंदरतेची तारीफ करा, थोडं प्रेमाने बोला. मग बघा कसं छान चालतो तुमचा संसार. आणि बघा, घटस्फोट घ्यायची गरज लागते का? वकील साहेब, तुम्ही माझे डोळे उघडले. नको मला घटस्फोट, मी वागेन बायकोला आवडेल तसं. एवढंच बोलून ती व्यक्ती निघून गेली. तर श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग? हे कथा ऐकल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया कथेच्या पुढच्या भागात लवकरच.